अमित शहांचा पुणे दौरा आणि दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं इशारा सुद्धा दिलेला आहे। याकरता पुण्यातील 4 काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। अक्षय जैन, सद्दाम शेख यांच्यासह इतर पदाधिकारी ताब्यात आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, आज सगळ्यांच्याच नजरा पुण्यात, कारण अमित शहा कालच पुण्यात दाखल झालेले आहेत। काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी उपरोधिक पोस्टर्स हे लावण्यात आलेले होते। अमित शहांवर टीका करणारे हे पोस्टर होते। दुसरीकडे काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। काळे झेंडे दाखवू असा इशारा काँग्रेसकडून दिला जातोय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काय विशेष खबरदारी? लागवी पुणे पोलिसांकडून जे आहे ते कालपासून जे आहे ते खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खरं तर अमित शहा जे आहेत ते रात्री पुण्यात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा स्वागतासाठी उपस्थित होते आणि आता अमित शहांच्या दौऱ्यासाठी जे आहे ते स्वागताचे बॅनर पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा लावण्यात आलेले आहेत। खरं तर हा लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात येत आहेत। दिल्लीतील लाठीचार्जच्या प्रकरणानंतर प्रथमच एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे काँग्रेसकडून या सगळ्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ विरोध आंदोलन करण्यात येणार आहे। त्याची खबरदारी पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जशास तसं उत्तर देऊ असं म्हटलं होतं। त्यांच्याकडून सुद्धा स्वागताचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। हा जरी एका सामाजिक संघटनेचा कार्यक्रम असेल, लोकमान्य टिळक पुरस्कार असेल, तरी भाजपांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अमित शहा यांच्या दौऱ्याविषयी जो आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्याच पाठीमागे लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराचा जो बॅनर आहे तो आहे आणि त्याच्या समोर शहराध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील यांनी अमित शहा यांचे स्वागत करणारे शहरात वेगवेगळे बॅनर लावलेले आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसने इशारा दिलेला आहे आणि काँग्रेसला पुणे पोलिसांनी एका ठिकाणी परवानगी सुद्धा निषेध आंदोलन करण्यासाठी दिलेली आहे आणि त्यासाठी काळे झेंडे दाखवून हा निषेध आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो काँग्रेसने दिलेला आहे। काँग्रेस बरोबर वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा आज निषेध आंदोलन असणार आहे, कारण अमित शहा यांच्या या सगळ्या लाठीचार्जच्या दिल्लीतील आंदोलनाच्या प्रकरणानंतर ते सार्वजनिक ठिकाणी कुठे बोललेले नाहीत, संसदेत आलेले नाहीत। त्यामुळे विरोधक आक्रमक आहेत आणि त्यानंतर प्रथमच हा पुणे दौरा होतोय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि हा सन्मान जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे। 11 वाजता साधारणपणे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ते अभिवादन करतील। त्यानंतर 12 वाजता जो आहे तो लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाने ते अजित डोवाल यांना सन्मानित करतील। असा सगळा एकंदरीत त्यांचा दौरा आहे। मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मात्र अतिदक्षता अति खबरदारी घेतलेली आहे आणि जागोजागी साध्या वेशातले पोलीस असतील आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्यांच्या जे तिथे थांबलेले आहेत आणि कार्यक्रम ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय। आंदोलनाच्या ठिकाणी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि ज्या ठिकाणावरून हे मार्गस्थ होणार आहेत त्या ठिकाणी पुणे पोलिसांकडून पूर्णपणे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। लागू अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।